व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोळी जमातीच्या कर्मचाऱ्यांचे पेन्शनसाठी बेमुदत आमरण उपोषण। संविधानातील कलम 300 ला दिली जिल्हा परिषदने जाणीवपूर्वक बगल। कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी महादेव या अनुसूचित जमातीच्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कोल्हापूरने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 300 नुसार देय असलेले सेवानिवृत्ती वेतन व इतर सेवानिवृत्ती विषयक लाभ गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून थांबवून ठेवल्याबद्दल सुमारे 32 सेवानिवृत्तीधारकांचा PPO मिळाल्याशिवाय हटणार नसल्याबाबत कुटुंबियांसह बेमुदत आमरण उपोषण दिनांक 5 सप्टेंबर 2024 पासून जिल्हा परिषद समोर सुरू झाला आहे। PPO मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे। भारतीय संविधानातील कलम 300 नुसार सेवानिवृत्तांना सेवानिवृत्ती मिळण्याचा अधिकार दिलेला आहे। मात्र महाराष्ट्र शासन, लोकप्रतिनिधी यांच्या नाकारतेपणामुळे व कोल्हापूर जिल्हा परिषदच्या आडमुठेपणामुळे गेली 2 ते 2.5 वर्षापासून निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवल्याने आर्थिक कुचंबणा व उपासमार होत आहे। शुभ्र शिधापत्रिका असल्याने रास्त भावही दुकानातून धान्यही मिळत नाही, अशी केविलवाणी अवस्था झाली आहे। याच विवंचनेतून 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे। याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विचारला जात आहे। वेळोवेळी व वारंवार कोल्हापूर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करूनही निवृत्ती वेतन मिळालं नाही। 31 ऑगस्टपर्यंत सेवानिवृत्ती विषयक प्रश्न निकालात काढण्याचं लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देऊनही प्रश्न मिटला नाही। यामुळे PPO मिळेपर्यंत आमरण उपोषणापासून हटणार नसल्याचा निर्धार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला। दरम्यान संविधानिक हक्कासाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास जिल्ह्यातील समस्त कोळी जमात बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून देण्याचं आवाहन उपोषणकर्त्यांनी केलं आहे। विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय होती। या प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी पक्षप्रतोद व जिल्हा अध्यक्ष विजयराव भोजे, डॉक्टर मनोहर कोळी, वाल्या सेना जिल्हा अध्यक्ष विकास शिरगावे, सरचिटणीस राजेंद्र कोळी, वसगडेकर, जिल्हा सचिव रमेश कोळी, राजापूरवाडीचे सरपंच रावसाहेब कोळी, शोभा कोळी, भगवान कोळी, अण्णासाहेब शिरगावे यांच्यासह उपोषणकर्ते जमात बांधव उपस्थित होते। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमली।